पापी मनुष्य इहलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पश्चाताप पावतो, संतप्त होतो. मी पाप केलेले आहे असे चिंतून तो संतप्त होतोच, परंतु मरतानाही दुर्गती प्राप्त झालेली हे बघून तो अधिक संतप्त होतो. तथागत भगवान बुद्धाची ही एक सुंदर कथा आपण या गाथेत पाहू. श्रावस्ती येथील जेतवनात विहरत असताना भगवान बुद्धांनी देवदत्ताला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. देवदत्त एकदा बुद्धांबरोबर कोसंबीला असताना त्याच्या मनात असा विचार आला की बुद्धांना माझ्यापेक्षा खूपच मान सन्मान, भिक्षादान व इतर वस्तूंचेही दान मिळत असते. त्याच्या मनात बुद्धांबद्दल ईर्ष्या निर्माण झाली व तो त्यांचा द्वेष करू लागला. तो महत्त्वाकांक्षा धरू लागला की आपण भिक्षू संघाचा नायक म्हणून नियुक्त व्हायला पाहिजे. एके दिवशी राजगृहातील वेळवणात भगवान प्रवचन देत असताना तो बुद्धांकडे गेला व म्हणाला, ज्या अर्थी आपण आता म्हातारे झालेले आहात, भिक्षू संघाचा कारभार पण माझ्याकडे सोपवावा. भिक्षू संघाचा नायक म्हणून आपण मला नियुक्त करावे. बुद्धांनी देवदत्ताचा प्रस्ताव नाकारला व त्याला सांगितले की भिक्षू संघाचे नेतृत्व करण्यास तू अजून लायक झालेला नाहीस, त्यामुळं तुझ्यावर जबाबदारी सोपविता येत नाही. व भिक्षू संघाला सांगितले की देवदत्ताचे स्वतः संघनायक बनण्याचे मनसुबे त्यांनी उधळवून लावावे. बुद्धाचे वरील वक्तव्य ऐकून देवदत्त दुखावला व त्याने बुद्धांवर सूड उगवण्याचे मनात पक्के ठरवले. बुद्धांना ठार करण्याचा त्याने 3दा प्रयत्न केला. एकदा एका धनुर्धार्याकडून बाणाने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो धनुर्धारीच बुद्धांना मारण्याऐवजी त्यांचा शिष्य झाला. दुसऱ्यांदा कुद्रकूट पर्वतावर चढून त्याने एक मोठ्या दगडाची शिळा बुद्धांवर फेकली. त्यावेळी ती शिळा बुद्धांच्या पायाच्या अंगठ्याला लागून स्पर्श झाली व अंगठ्याला थोडी जखम झाली. थोड्याशा फरकाने त्यावेळेस बुद्ध वाचले. तिसऱ्या वेळी नालागिरी नावाच्या उन्मत्त हत्ती बुद्धांवर सोडण्यात आला, परंतु बुद्धांची करुणामयी दृष्टी त्याच्यावर पडताच तो उन्मत्त हत्तीने पुढचे पाय टेकून बुद्धांना वंदन केले व तो त्यांचा आज्ञाधारी हत्ती झाला. अशा तऱ्हेने 3ही वेळा बुद्धाला मारण्याचे देवदत्ताचे प्रयत्न निष्फळ ठरले. दुसरी युक्ती जोपासण्याचे त्याने ठरवले. नवीनच दीक्षा घेतलेल्या 500 भिक्षूंना फितवून त्यांच्यासह तो अलग झाला. तथापि त्यांच्यापैकी बरेचसे भिक्षू सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांच्या संघात परत आणले. अशा तऱ्हेने भिक्षू संघाला फोडण्याची ही त्याची युक्तीही असफल झाली. नंतर देवदत्त आजारी पडला. जवळजवळ 9 महिने तो आजारग्रस्त राहिला. शेवटी बुद्धांना भेटण्याची इच्छा त्याची झाली. त्याने आपल्या शिष्यांजवळ व्यक्त केले. शिष्य उत्तरले, जेव्हा तू शरीराने स्वस्थ होतास तेव्हा त्यांच्याशी वैरत्वाने वागलास व आता आजारी असताना तू त्यांना भेटण्याची इच्छा धरतो. आम्ही तुला बुद्धांकडे बिलकुल घेऊन जाणार नाही. त्यावर देवदत्त म्हणाला, माझा नाश करू नका. मी बुद्धांबद्दल खरोखरच द्वेष भावना बाळगली, परंतु बुद्धाने माझा जराही द्वेष केला नाही. आणि खरोखरच बुद्धांनी देवदत्तासारख्या खुन्याला, अंगुलीमारासारख्या दरोडेखोराला, धनपालसारख्या आणि राहुल या प्रत्येकाबद्दल जराही द्वेष न करता उलट करुणा दाखवली. शेवटी बुद्धांना भेटण्याची देवदत्ताची इच्छा अनावर झाली. तो त्यांच्या गवताच्या शय्येवरून उठला आणि उठल्याबरोबर असे म्हणतात की त्याचे पाय जमिनीतच बुडाले. अशा तऱ्हेने पृथ्वीने त्याला स्वतःमध्ये सामावून घेतले आणि अविच नरकामध्ये त्याचा पुनर्जन्म झाला. ही खबर भगवंतांना काही भिक्षूंनी दिली. त्यावेळी त्यांनी वरील गाथा उच्चारली होती. ती गाथा पुढील प्रमाणे की पापी मनुष्य इहलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पश्चाताप पावतो, संतप्त होतो. मी पाप केलेले आहे
असे चिंतून तो संतप्त होतो, तर मरतानाही दुर्गती प्राप्त झालेली बघून अधिकच संतप्त होतो.